29 ऑगस्टला मनोज जरांगेंनी आंदोलन करू नये अशी मनधरणी करण्यासाठी मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वात मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं अंतरवालीत जाऊन त्यांची भेट घेतली। मात्र जरांगे आंदोलनावर ठाम आहेत। जरांगेंनी सरकारला सर्व 58 लाख नोंदींची प्रमाणपत्र देण्यासाठी 28 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली। जात पडताळणीचं प्रमाणपत्र कोणी जाणून बुजून रोखून ठेवलं असेल तर ते द्यावं। ओबीसींच्या सवलती मराठा समाजाला 28 ऑगस्टच्या लागू कराव्यात असं त्यांनी बजावलं। सामान्य मराठा समाजानं घराबाहेर पडावं, प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा असं आवाहन त्यांनी केलं। काही अधिकारी जाणीवपूर्वक दाखले देण्यास विलंब करून सरकारला बदनाम करण्याची भूमिका घेत असल्याचा आरोप मंत्री विखे पाटलांनी केला। त्यावर अधिकारी की सरकारचं मराठ्यांना अडथळा आणू लागले तर कळू द्या असं सवाल जरांगेंनी केलाय। सरकारच्या शिष्टमंडळात उदय सामंत, शंभूराज देसाई आणि प्रसाद लाड यांचा समावेश होता। विद्यार्थ्यांचे पंजाबराव देशमुखांच्या माध्यमातून शिष्यवृत्त्या राहिल्यात, सारथीच्या कुठल्या योजना राहिल्या त्याविषयी आपण चर्चा केली। निधी सगळा द्या महामंडळाचा ते पण सांगितलंय, सारथीला पण द्या म्हणून सांगितलं। 28 ऑगस्ट पर्यंत ते करतोय त्यांनी म्हणून सांगितलंय, पण आंदोलन हे थांबणार नाहीये। 29 ऑगस्टला आंदोलन होणार आहे। मला हे निर्णायक आंदोलन करायचंय। मराठा समाजाची मागणी मला पाठीमागे ठेवायची नाहीये। मराठा समाजानं हे विषय समजून घ्या। ज्यांचे जे घराने तुम्ही तुमचे अर्ज घेऊन अंतरवालीत यावं, म्हणजे मलाही सोपं जाईल आणि तुमच्यासाठी सोपं जाईल। देण्याची, जात पडताळणी दाखले देण्याची, बहिणीला दाखला मिळतो आणि भावाला मिळत नाही, वडिलांच्या नावावर दाखला आणि मुलाला मिळत नाही, कशाला होतं? त्यामुळे अशा अधिकारी जाणीवपूर्वक जर शासनाला बदनाम करीत असतील तर त्याच्यावर आम्ही कारवाई करणारच नाही। आज सरकारनं जर अधिकाऱ्यांना पुऱ्या गोष्टी दिल्यात अंमलबजावणीच्या, तर मग अधिकारी का थांबायला हे आम्ही विचारू। आणि अधिकाऱ्यांना व्हॅलिडिटीला कुणबी प्रमाणपत्र द्यायला, गॅजेटनुसार प्रमाणपत्र द्यायला, नोंदीनुसार प्रमाणपत्र द्यायला, त्याला जर काही अडचण येत असेल तर मी अधिकाऱ्यांसाठी म्हणतो सरकारकडून तुमच्यासाठी व्यवस्थित करून घेतो। आणि सरकारच मुद्दाम करत असेल तर ते आम्हाला कळू द्या, आणि सरकार करत नसेल तर अधिकारी करायला लागले सगळं सरकारनं देऊन सुद्धा हे कळू द्या। याच्यासाठी तुम्ही अंतरवालीतच अधिकाऱ्यांना बोलवा। दरम्यान एकीकडे या सगळ्या घडामोडी होत असताना दुसरीकडे जरांगेंचा लढा हा ओबीसींविरोधात नाही तर सरकार विरोधात असल्याचं मंत्री छगन भुजबळांनी म्हटलं होतं। तर यावर प्रतिक्रिया देताना भुजबळांना म्हातारपणात शहाणपण आल्याचा टोला जरांगेंनी लगावला। हे आता जे आहे जरांगेचं जे आहे हा लढा आमच्या विरुद्ध नाही आहे, हा लढा शासनाच्या विरुद्ध आहे की आमचे जे आहेत त्यांचे जे काही जात पडताळणी रद्द का होत्या त्याला शासन उत्तर देत आहे। आम्ही मध्ये जाऊन बैल मुझे मार मारण्याचं काय कारण आहे? ज्या गोष्टी आम्ही त्यांना भेटल्यानंतर आमच्या होत आहेत शांततेनं, ते आम्ही शांततेनं करू। ते बरं झालं म्हातारपण लोकांना भुजबळ साहेब शहाणं झालं, कारण त्याच्या लक्षात आलं इथं मराठ्याचे मतं आहेत आणि या मराठ्याच्या मतात ह्यावेळेस लई फजिती झाली। कुठं आपल्या नातवाचं, पोराचं, पुतण्याचं वाटोळं करून घेता, कारण त्याला कायदा कळतो। त्याच्या लक्षात आलंय की आपण नोंदी निघालेल्या रोखू शकत नाही, गॅजेट सरकारी दस्तऐवजी आपण रोखू शकत नाही, हे त्याच्या लक्षात आलंय ताबडतोब। त्यामुळे त्याला वाटतं उगाच राजकीय करिअर उद्ध्वस्त करून घ्यायचं आणि म्हातारपणाला बरं झालं ते शहाणं झालं।